मंडळी, ठरलं तर मग या मालिकेचा आजचा म्हणजेच 22 जानेवारीचा हा भाग तुम्ही ऐकत आहात. प्रेक्षकांनो, कसला माइंड ब्लोईंग दाखवलाय आजचा सुद्धा एपिसोड. अमेझिंग. सायली आणि अर्जुनला सुमन सापडलीये. सुमनने नागराजला अख्खाचा अख्खा एक्सपोज केलेला आहे, अगदी शब्द न शब्द. नागराज हाच खुनाच्या मागे मास्टर माइंड आहे हे सुद्धा सायली अर्जुनला आज कळलं आहे. कसं ते बघत राहा शेवटपर्यंत. सायली आणि अर्जुन येता क्षणी आधी सुमन रडायला लागते. अर्जुन सायली तिच्या हातात त्या करकचून दोऱ्या बांधलेल्या असतात प्रेक्षकांनो, त्याआधी ते सोडतात. ओ माय गॉड, कसली ऍक्टिंग केली आहे प्रेक्षकांनो सुमनने रडायची. मला तर असं वाटत होतं हे सगळं अगदी रिअल मध्ये सुरू आहे. सुमन सायलीच्या गळ्यात पडून खूप रडते. सायली त्यांना आधार देते, काकू रडू नका, आम्ही आलो आहोत ना आता, शांत व्हा. सायली अर्जुन सुमनला प्यायला पाणी वगैरे देतात आणि शांत करायचा प्रयत्न करतात. सुमनला खूप रडू कोसळलंय आणि अर्जुन सायलीला तिची ही अवस्था बघून खूप वाईट वाटतंय. त्या दोघांच्याही डोळ्यात पाणी आलंय सुमनला बघून. सुमन धाय मोकलून रडत असते. सायली तिला शांत करते, कोणी नाहीये काकू, आम्ही आलोय ना तुम्हाला सोडवायला. सुमन सायली अर्जुन करून खूप रडते. बरं प्रेक्षकांनो, कसली ऍक्टिंग केली आहे सुमनने, कमाल, एक नंबर. सायली आणि अर्जुन तिला शांत करतात आणि असं तिच्या डोक्यावरून हात फिरवतात. पुढचा सीन त्यांनी सुभेदारांचा घेतलाय. इथे अर्जुन आणि सायली आले नाहीत म्हणून सुभेदार टेन्शन मध्ये आहेत. पूर्णाजी विचारतात, प्रताप लागला का रे फोन? प्रतापराव म्हणतात, लागतात अधूनमधून फोन, पण दोघे फोन उचलत नाहीये. कधी कधी अचानक नॉट रिचेबल येत आहेत फोन. मग रविराज म्हणतात की म्हणजे ते अशा ठिकाणी आहेत की जिथे नेटवर्कचा जरा प्रॉब्लेम दिसतोय. अस्मिता म्हणते, पण मार्केटमध्ये कसला प्रॉब्लेम येईल नेटवर्कचा? मार्केटमध्ये नसतील का सायली अर्जुन? कल्पनाताई म्हणतात, बापरे, मग गेले कुठे असतील पोरं? रविराज म्हणतात, थांबा मी चैतन्याला फोन करतो. रविराज आता फोन लावतात. काय रे, हॅलो चैतन्य, अरे आपले अर्जुन सायली कुठे आहेत रे? चैतन्य म्हणतो, काय? रविराज काका घरी नाही आहेत का ते? मी निघालो तेव्हा तर ते तिथेच होते. मग रविराज सांगतात, अरे मार्केटमध्ये जायला निघाले ते, पण अजून त्यांचा फोन लागत नाहीये. चैतन्य म्हणतो, काका टेन्शन नका घेऊ, मी बघतो कुठे आहेत ते. आता प्रिया विचार करते, संक्रांतीच्या कार्यक्रमात दोघंच्या दोघं असे कसे गायब झालेत अचानक? साधी सुधी गोष्ट नाहीये. महिपतने पोलिसांना काही सांगितलं असेल का, म्हणून अर्जुन सायली घाईघाईने गेले असतील. आता प्रियाच्या मनात काय काय ते विचार येतात. चोराच्या मनात चांदणं, दुसरं काय? प्रियाला कुठल्याही क्षणी आपण पकडले जाऊ ही भीती आहेच, कारण आता सगळा ट्रॅकच तसा लावलाय त्यांनी. आणि प्रेक्षकांनो, मालिकेचा नवीन प्रोमो आलाय, तो पाहिला का तुम्ही? सांगते, सगळं सांगते. आता सुमनचं ऐका, काय बोलते सुमन सायली अर्जुनला. पुढच्या सीन मध्ये आपण बघतोय, सायली सुमनला पाणी देते आणि तिला शांत करत म्हणते, काकू आता बरं वाटतंय ना? सांगा बरं, इथे तुम्हाला कोण घेऊन आलं? सुमनला आता शब्द फुटत नसतात, ती खूप रडते आधी. अर्जुन म्हणतो, सांग ना काकू. मग सुमन म्हणते, अर्जुन सायली आमचे हे इथे मला घेऊन आले. अर्जुनच्या पायाखालची जमीन सरकते. काय? नागराज काका? सुमन इत्यंभूत माहिती देतीये. सुमन म्हणते, महिपत पण इथेच होता, त्याला पण इथेच बांधून ठेवलं होतं यांनी. नागराज काकांनी महिपतला पण बांधून ठेवलं? अर्जुन सायली हे सगळं रिपीट करतायत सुमनच्या मागे. मग सुमन सगळं सांगते, अगं सायली, तुमच्या घरी ते गेट टुगेदर होतं ना त्या दिवशी. मग सुमनने नागराजचा पाठलाग केला, नागराजने तिला कसं बांधून ठेवलं हे सगळं आपल्याला इथे पुन्हा व्हिज्युअलाइज करून दिलंय थोडं थोडं. अर्जुन म्हणतो, काय, तुला दुसऱ्या कोणी इथे आणलं होतं का आधी? म्हणजे सायली, त्या दिवशी आपण सुमन काकूच्या ऑलमोस्ट जवळ पोहोचलो होतो. अर्जुन सायलीला सांगतोय, अगं नंतर नागराज काकाने सुमन काकूला इथे शिफ्ट केलं. सायली म्हणते, हो अहो शक्य आहे. सुमन म्हणते, अगं सायली, मग नंतर त्यांनी महिपतला पण इथे आणलं आणि मग. आता सुमन सांगते की महिपतने तिला कसं फसवलं, तिला कसं भरीस पाडलं की मला सोड, मग मी तुला सोडतो. हा सगळा सीन त्यांनी असा दाखवलाय, फक्त इथे मध्ये मध्ये फ्लॅश केलाय. आणि सुमन तिचे ओठ हलवून सगळं सगळं सांगते सायली अर्जुनला. बघा प्रेक्षकांनो, मस्त ट्रॅक लावलाय त्यांनी. आणखीन कुठलं एंटरटेनमेंट हवंय सांगा बरं. आता महिपत पळून गेला हे सगळं सुमन सांगतीये, मध्ये मध्ये ती रडतीये. आणि आता सायली म्हणते, बापरे, नागराज काका तर महिपत पेक्षाही वरचढ निघाले. सायली असं बोलते तेव्हा ही सुमन रडून म्हणते, सायली अगं हे आमचे खूप भयानक आहेत ग, खूप भयानक आहेत. अर्जुनला तर आता एवढा संताप येतोय नागराजवर, असं वाटतंय जणू काही त्याला आत्ता पकडावं आणि त्याची गच्चंडी धरून त्याला जेलमध्ये टाकावं. बघा प्रेक्षकांनो, अजून पुढे खूप सीन आहे. इथे थोडा सीन लांबवलाय आता. प्रिया घराच्या बाहेर येते आणि नागराजला कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न करते फोनवरनं. आणि हा नागराज नेमका आता सुभेदारांच्या घरीच निघतोय बरं का. तो गाडीमध्ये दाखवलाय आणि गाडीमध्ये त्यांनी फुल व्हॉल्यूम करून गाणं ऐकतोय तो.
त्यामुळे त्याला प्रियाचा आलेला फोन ऐकू येत नाही असं दाखवलंय त्यांनी. प्रिया इकडनं वारंवार त्याला कॉल लावत असते पण तो उचलत नसतो. प्रिया विचार करत असते, अरे यार हा नागोबा कुठे कडमडलाय. नागराज कोंबडी पळाली ते गाणं नाही का, ते गाणं ऐकतोय बरं का मोठ्या व्हॉल्यूम मध्ये. असं मध्ये मध्ये नुसतं म्युझिक ऐकवलंय त्यांनी. प्रिया विचार करते, हा नागोबा कुठे कडमडलाय. जेव्हा मला मदतीची गरज असते तेव्हा हा कधीच नसतो आणि याला मदतीची गरज असली की मी धावून जाते नेहमी याच्यासाठी. कुठे गायब झालाय हा नागोबा. प्रिया दातोट खातीये आणि या नागराजला पुन्हा पुन्हा फोन करायचा प्रयत्न करतीये. पण आता नागोबा मात्र कोंबडी पळाली ते गाणं ऐकण्यात व्यस्त आहे. फुल व्हॉल्यूम केलाय त्याने गाडीमध्ये आणि गाडी चालवता चालवता गाणं ऐकतोय. प्रिया खूप वेळ फोन लावते पण नागराज काही तिचा फोन उचलत नाही. हा सीन इथे थोडासा ताणलाय त्यांनी. असो, पण आता हा सीन झाल्यानंतर सुमन पुन्हा सायलीला सांगताना आपल्याला दाखवली आहे. सुमन म्हणते, सायली एवढ्या वर्षापासनं मी यांना ओळखायला चुकले ग. अगं ते भाऊजीच्या डोळ्यात धूळ फेकू शकतात तर मी काय तिथे. सायली म्हणते, पण सुमन काकूंना का बांधून ठेवलं नागराज काकाने आणि महिपतला का बांधून ठेवलं असेल नागराज काकाने. ते दोघे तर मित्र होते. अर्जुनच्या लक्षात येते आता, म्हणजे यांना हळूहळू सगळा सिक्वेन्स लागतोय बरं का प्रेक्षकांनो. अर्जुन म्हणतो, म्हणजे महिपतला पोलिसांनी पकडलं सायली तेव्हाच या दोघांची मैत्री तुटली असेल. सायली म्हणते, मग नागराज काकांना काही भीती असेल का, महिपत पोलिसांना काही सांगेल याची. म्हणजे अहो आपला संशय खरा ठरला. अर्जुन म्हणतोय, अगं सायली म्हणजे आपल्या सिनियरच्या अपघाताचा मास्टर नागराज काकाच आहे अपघाताच्या मागे. मग सुमन म्हणते, हो मला पण हीच शंका आहे आणि मी थेट बोलून दाखवलं यांना. अर्जुन म्हणतो, मग काय झालं सुमन काकू, नागराज काकाने कबूल केलं का हे. सुमन म्हणते, नाही रे अर्जुन, ते कसले कबूल करताय, ते ओरडलेत माझ्यावर. मला मला मारून टाकेल अशी धमकी देत होते रे ते मला. सायली म्हणते, जो स्वतःच्या सख्ख्या भावाला मारायचा प्रयत्न करतो तो माणूस राक्षसच आहे. अहो नागराज काकांना शिक्षा व्हायलाच हवी आता. तुम्ही करा बरं पोलिसांना फोन. सुमन म्हणते, होय माझा नवरा गुन्हेगार आहे हे खरं तर माझं दुःख आहे, पण आता मी माझ्या नवऱ्याला साथ देणार नाहीये. तुम्ही करा पोलिसांना फोन. आता पुन्हा मध्ये सुभेदारांचा सीन घेतलाय पुन्हा त्यांनी. पूर्णाजी म्हणतात, प्रताप अरे बाबा कुसुमला फोन लावून बघतो का, सायली मधुभाऊंकडे गेली असेल का बघ. आता यांचं बोलणं सुरू असताना अचानक नागराज आलाय बरं का मध्ये. आता प्रिया त्याच्यावर दातोट खाते. ते नेहमीप्रमाणे एका सीनच्या नंतर दुसरा सीन लावतात ना, तसं दाखवलंय. आता कल्पनाताई म्हणतात, मी केला होता कुसुमला फोन, अहो पूर्णाई तिला काही माहिती नाहीये. नागराज येतो आणि या सगळ्यांना विचारतो, काही प्रॉब्लेम झालाय का. पण नागराजकडे कोणी लक्ष पण देत नाही बरं का प्रेक्षकांनो. रविराज म्हणतात, माझ्या ना मित्राचं दुकान आहे मार्केटमध्ये, मी त्याला फोन करून बघतो तिथे कुठे सायली अर्जुन दिसले का यांना, म्हणजे त्या माझ्या मित्राला, म्हणजे आपला गोंधळ नाही उडणार. मग ही अस्मिता म्हणते, त्यांचं नेटवर्क का नसेल लागत फोनचं, एवढा काय प्रॉब्लेम आहे, कुठे गेले असतील. कल्पनाताई म्हणतात, अस्मिता थांब ना जरा, अगं दोन्ही बाजूने नको बोलूस ग, गोंधळ होतोय आमचा. आता प्रिया नागराजला खुणवते बरं का, इकडे या बाजूला माझ्या म्हणून. आता नागराज हळू पाणी प्यायच्या निमित्ताने त्या प्रियाच्या जवळ जातो. प्रिया त्या जेवणाच्या टेबल जवळ उभी आहे. नागराज आता तिच्या जवळ गेल्यावर प्रियाशी दातोट खाऊन म्हणते, काही कळतं का तुम्हाला, फोन काय नुसता खिशात ठेवायसाठी आहे का तुमचा, केव्हाचा फोन करते मी तुम्हाला, उचलत का नाहीये तुम्ही. नागराज म्हणतो, ते सगळ्या मरू दे गया, पण हे सगळे सुभेदार काय झालंय यांना, अन्नपूर्णा निवासला आग लागल्यासारखे का वागताय. प्रिया म्हणते, सायली अर्जुन हळदी कुंकाच्या कार्यक्रमातून निघून गेलेत, काहीतरी थातूर मातूर कारण देऊन. अजून ते परत आलेले नाहीये, सगळे फोन करतायत, त्यांना लागत नाहीये तो फोन. आता लगेच अचानक नागराजला पाणी पिता पिता ठसका लागलाय. जेव्हा प्रिया असं बोलते तेव्हा नागराजला आलंय टेन्शन. आता बघा, तो ठसका देतो तेव्हा, म्हणजे त्याला खोकला येतो तेव्हा सगळे त्याच्याकडे अचानक बघायला लागतात आणि कुणीही बघून न बघितल्यासारखं करतात सगळेजण. नागराज मग पुन्हा म्हणतो, थांब जरा, काहीतरी गडबड आहे प्रिया, मी आलोच. असं म्हणून नागराज आता बाहेर जातो बरं का, आणि त्या माणसांना फोन करायचा प्रयत्न करतो ज्यांना याने अजून पैसे दिलेले नाहीयेत आणि ते बेशुद्ध पडलेत तिथे. अर्जुन सायली सुमनला घेऊन पण जातात. इन्स्पेक्टर सबनीस अजून सुमनच्या मागावरच आहेत, म्हणजे अर्जुन सायलीच्या. असो, काहीतरी आपला आठवली गंमत म्हणून सांगितली. आता अर्जुनचा सीन दाखवलाय. अर्जुन म्हणतोय, नागराज काकाला अटक तर होईल पण त्याला त्याच्या सगळ्या गुन्ह्याची शिक्षा नाही होणार सायली. सायली म्हणते, का अहो असं कसं म्हणताय तुम्ही, शिक्षा होणार नाही. अहो सुमन काकू साक्ष देतील ना, नागराज काकांनी सुमन काकूला इथे बांधून ठेवलं, किडनॅप केलं. अहो सुमन काकू देतील ना साक्ष, काकू द्याल ना तुम्ही साक्ष. सुमन म्हणते, हो म्हणजे काय, अर्थात देईलच मी सायली साक्ष.
सायली म्हणते मग होईल ना नागराज काकाला शिक्षा. हो. अर्जुन म्हणतो सायली नागराज काकाला फक्त 2च गुन्ह्याची शिक्षा होईल. त्याने 2 नाही 3 मोठे गुन्हे केलेले आहेत. हे बघ कोर्टात आपण डोमेस्टिक अब्यूज आणि किडनॅपिंग हे चार्जेस म्हणजे टाकू शकतो. पण सगळ्यात मोठा त्याचा गुन्हा म्हणजे त्याने त्याच्या फॅमिलीला स्वतःच्या भावाला संपवायचा प्रयत्न केलाय सायली. त्याचे सगळे प्रूफ नाही आहेत आपल्याकडे. सुमन म्हणते त्यांना त्यांच्या प्रत्येक गुन्ह्याची शिक्षा मिळायला हवी अर्जुन. अर्जुन म्हणतो आता आपल्याला कळलंय की नागराज काका त्या अपघाताचा मास्टर माइंड आहे, पण आपल्याकडे पुरावा नाहीये. त्याआधी आपल्याला हा पुरावा मिळवायलाच हवा की नागराज काकाच या अपघाताच्या मागे होता. सायली म्हणते अहो पण आता पुरावा कसा मिळणार आणि तोपर्यंत आपण थांबवायचं कसं. अहो सुमन काकूंना आपण सोडवलंय, मग नागराज काकांना कळेल ना की सुमन काकूंनी आपल्याला सगळं सांगितलंय त्यांच्याबद्दल, हे तर त्यांना समजेलच ना. अर्जुन म्हणतो हे बरोबर आहे तुझं. मग सुमन घाबरते आणि म्हणते बापरे सायली मग तर हे माझा जीवच घेतील. अर्जुन म्हणतो थांबा जरा, मला असं वाटतंय आपल्याला नागराज काकाला अंधारात ठेवून सगळे पुरावे मिळवावे लागतील, पण कसं. आता सायली आणि अर्जुन थोडा वेळ विचार करते. मग आता सायली म्हणते अहो या सगळ्यात आपण आपल्या मोठ्या शत्रूचा वापर करून घेतला तर. अर्जुन म्हणतो महिपत शिखरे. सायली म्हणते होय. सायलीचे डोकं अशा वेळेला पटापट चालतं. प्रेक्षकांनो आजच्या रिव्ह्यूला पण लाईक करायला विसरू नका, मस्त दाखवलाय त्यांनी आजचा रिव्ह्यू. सायली म्हणते सुमन काकूला नागराज काकांनी नाही तर महिपत शिखरेने बांधून ठेवलंय. सुमन म्हणते सायली म्हणजे काय म्हणायचा प्रयत्न करतेस तू. आता सायलीने काहीतरी प्लॅन यांना ऐकवलाय बरं का प्रेक्षकांनो. आता हा सस्पेन्स आहे जो आपल्याला ऐकवलेला नाहीये, पण तो प्लॅन कळलाय बरं का थोडा थोडा. म्हणजे सायलीचं असं म्हणणं आहे की सगळा आळ टाकायचा महिपत शिखरेवर आणि नागराजला असं दाखवायचं की काहीच कळलेलं नाहीये यांना आणि त्याला अंधारात ठेवायचं. इकडे नागराज त्या महिपतच्या माणसांना फोन करत असतो आणि सायलीचा प्लॅन ऐकवला नाहीये बरं का प्रेक्षकांनो. मी तुम्हाला हा सांगते की असा त्यांचा प्लॅन आहे. अर्थ नागराज त्या माणसांना फोन करतोय पण ती माणसं कोपऱ्यात कुठेतरी पडलेली आहे असं त्यांनी दृश्य दाखवलंय. नागराज विचार करतो कुठे खपली असतील ही माणसं, काही कळत नाहीये. सायली आणि अर्जुनचा प्लॅन मला चांगला वाटतोय प्रेक्षकांनो आणि नवीन प्रोमो त्याच संदर्भात आहे. नागराजच्या बाबतीत काही पुरावे त्यांना महिपतच्या घरात सापडलेत. ऑफिशियली त्यांनी तशी परवानगी घेतली आहे महिपतच्या घराची झडती घेण्यासाठी. असो आता रविराजांचं सीन दाखवलाय. रविराज आता फोन लावतात त्या इन्स्पेक्टरला ज्यांचं नाव मला समजत नाही. त्या इन्स्पेक्टरला फोन लावून ते विचारतात सायली अर्जुनचा तुम्हाला फोन आला होता का, प्लीज जरा मला सांगाल का. आता असं ते बोलतच असतात तेवढ्याच सायली अर्जुन दारात हजर. आता विमल म्हणते अगं बाई आले की दादा वहिनी, सॉरी दादा आणि सायली ताई आले असं ती म्हणते. मग अर्जुन सायली स्माइल करत सगळ्यांकडे बघतात. आता पूर्णाजी आणि कल्पनाताई आधी चिडतात बरं का सायलीवर. काय ग सायली. कल्पनाताई म्हणतात मार्केटमधून यायला एवढा वेळ लागतो रोपा आणायला. पूर्णाजी म्हणतात किती फोन केले तुम्हाला, अरे उचलत पण नाही तुम्ही फोन. किती शंका येत होत्या आमच्या मनामध्ये. नेहमीप्रमाणे यांना गॅसवर ठेवून हे दोघी गायब झाले. प्रतापराव म्हणतात ए पोरांनो अरे असे जायच्या आधी जरा विचार करत जा रे आमचा. मग रविराज म्हणतात सायली अर्जुन काय रे कुठे गेला होतात तुम्ही, सगळे तुम्हाला काहीतरी विचारताय ना. हे सुभेदार किल्लेदार एवढे पॅनिक झालेले असतात पण सायली अर्जुन सतत त्यांच्याकडे बघून स्माइल करत असतात. मग प्रतिमा त्या विचारतात सायली अगं काय ग काय झालं असे हसताय काय तुम्ही दोघे. मग आता अचानक सायली अर्जुन असे बाजूला सरकतात आणि समोर बघतात तर काय सगळेजण सुमन. सुमन घरी परत आली आहे. काय अवस्था झाली आहे बिचारीची प्रेक्षकांनो बघा ना. आता प्रिया खूप घाबरते बरं का सुमनला बघून. प्रिया मोठे मोठे डोळे करून सुमनला बघते पण बाकीच्या सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंद आहे. कल्पनाताई म्हणतात बाई सुमन आली परत. आता या पूर्णाजी पटकन तिला मिठी मारतात. प्रतिमा आत्या तिला जवळ घेतात सुमनला आणि म्हणतात सुमन कुठे ग गेली होतीस, अगं किती वाट पाहिली आम्ही तुझी. नागराज तिथेच उभा आहे बरं का प्रेक्षकांनो. नागराज आता सुमनकडे बघतो. प्रतिमा त्या मोठ्याने म्हणतात सुमन तू कुठे गेली होतीस, तुझी वाट बघून बघून माझा जीव जाईल की काय असं वाटायला लागलं होतं. सगळे खूप इमोशनल झालेले असतात सुमनला बघून. फक्त प्रिया आणि नागराज या दोघांच्या चेहऱ्यावरचा रंग उडालेला आहे. प्रिया मागेच उभी आहे. आता पूर्णाजी म्हणतात ये बाई सुमन ये घरात ये बरं आधी. आता सुमनला ते आधी आत घेतात, पुन्हा पाणी वगैरे देतात, तिच्या पाठीवरून हात फिरवतात प्रतिमा त्या. काय ग बाई काय झालं ग असं. आता ह्या कल्पनाताई पण म्हणतात सुमन कशी ग अवस्था झाली तुझी. प्रतिमा त्या खूप बिचाऱ्या रडतात तिला बघूनच. प्रतापराव म्हणतात अरे आपली सुमन भेटली हेच खूप आहे. अगं कल्पना देवासमोर साखर ठेव बरं. विमल म्हणते वहिनी थांबा बसा तुम्ही मी ठेवते साखर. आता बघा प्रेक्षकांनो नागराजच्या चेहऱ्यावरचा कसा रंग उडालाय. नागराज नुसते डोळे फाडून सुमनकडे बघत असतो. रविराज विचारतात सुमनला सुमन
अगं बाई तू ठीक आहेस ना? सुमन अशी डोळ्यानेच म्हणते, हो भाऊजी मी ठीक आहे. मग आता अस्मिता विचारते, अर्जुन सायली तुम्ही आम्हाला न विचारता हिला आणायला गेला होतात? अस्मिताचा ड्रेस खूप सुंदर आहे प्रेक्षकांना, मला फार आवडला. कालच म्हणायचं होतं पण लक्षात नाही. सायली म्हणते, आम्ही ना सांगितलं नाही घरात कारण तुम्हा सगळ्यांना टेन्शन आलं असतं म्हणून. पण आता सगळे वैतागलेले चेहरे करतात. रविराज म्हणतात, सायली अगं असं पण आम्हाला टेन्शन आलंच ना, पण तुम्हाला सुमन सापडली कुठे, कशी सापडली, काय म्हणजे हा प्रकार काय आहे, अशी काय अवस्था झाली आहे हिची, किडनॅप वगैरे झाली होती की काय आपली सुमन? तसं वाटतंय तिच्या अवस्थेवरनं, पण हे सगळं कोणी केलं सायली अर्जुन? आता अर्जुन मोठ्याने ओरडतो, नागराज काका. आता नागराज पिवळा पांढरा पडलाय बरं का, सगळेजण नागराजकडे बघायला लागतात. काय नागराजने केलं? पण अर्जुनने इथे ट्विस्ट आणलाय, मोठा सस्पेन्स क्रिएट केलाय बरं का. नागराज घाबरतो आणि म्हणतो, काय मी मी आता सगळ्यांकडे बघायला लागतो नागराज बरं का. अर्जुन लगेच त्याचं वाक्य बदलतो आणि म्हणतो, अरे नागराज काका तिथे का उभा आहेस, ये ना सुमन काकूकडे. तू भेटणार नाहीस का सुमन काकूला? आणि अरे काका सॉरी बरं का, अरे आय एम रिअली सॉरी, मी तुझ्यावर डाऊट घेतला. अर्जुनने आता नाटक करायला सुरुवात केली आहे. अर्जुन म्हणतो, अरे आय मीन आम्ही म्हणजे तू सुमन काकूवर हात उचलला हा तर तू गुन्हा केलाच आहेस, पण काका तू तिला किडनॅप नव्हतं केलंस हे कळलं बरं का आम्हाला. सगळेजण अर्जुनकडे बघतच असतात. अर्जुन बोलताना नागराजला तर कळालंच नाही की नेमकी जादू झाली कशी. प्रतिमा त्या रविराज सगळे बघत असतात अर्जुनकडे. रविराज म्हणतात, अर्जुन अरे मग या सगळ्यांच्या मागे कोण होतं? आता अर्जुन मोठ्याने ओरडून सांगतो, सिनियर महिपत शिखरे. आता सगळे म्हणतात, काय महिपत शिखरे? प्रेक्षकांना तुम्हाला प्रश्न पडला असेल की हे सगळं नागराजला कसं पटलं, तर ऑब्व्हियसली नागराजला हे पटलेलंच नाहीये. पण आता बघा पुढे त्यांनी सिक्वली छान दाखवलंय. सायली म्हणते, हो महिपत शिखरेच, आम्हाला सुमन काकूच्या फोनचं लोकेशन कळलं तर ते शोधत शोधत आम्ही तिथे गेलो. बाहेर तिथे जाऊन म्हणजे त्या खोलीजवळ आम्ही जाऊन बघितलं तर तिथे महिपत शिखरेची माणसं होती. अर्जुन म्हणतो, होय अरे सिनियर, या सगळ्यामध्ये नागराज काकाचा काहीच संबंध नाहीये. सायली अर्जुन मुद्दाम नागराजला असं प्रिटेंड करतायत की तो इनोसंट आहे, जेणेकरून नागराजला अंधारात ठेवून सगळे प्रूफ मिळवायचे आणि नागराजवर घाव घालायचा. काय वाटतं प्रेक्षकांना पुढे मालिका नेमकी कुठला टर्न घेईल? जरा गोंधळ उडालाय, पण बघूयात. ट्रॅक त्यांनी खरंच मस्त लावलाय, त्यात काही शंका नाहीये. आता नागराजला कळलंय बरं का काहीतरी गडबड आहे. आता नागराज विचार करतो मनामध्ये, सुमनने या दोघांना माझ्याबद्दल काहीच सांगितलं नाही, हे कसं काय शक्य आहे? नागराज मनातल्या मनात विचार करायला लागतो. रविराज म्हणतात, काय ग सुमन, अगं काय हे सगळं, म्हणजे महिपत शिखरेला तू स्वतः पाहिलं होतं का? त्याला अटक करण्यापूर्वी त्याने तुला बांधून ठेवलं होतं? सुमन काय ग, अगं काय विचारतोय मी? आता सुमन काकू काहीच बोलत नाही. अचानक त्यांची अवस्था खूपच अशी म्हणजे घाबरल्या आहेत त्या बिचाऱ्या. आता बघा प्रेक्षकांनो, नागराज काय करतो, नागराज सारखा बघत असतो सुमनकडे. मग सायली खुणवते सुमनला डोळ्याने की सांगून टाका म्हणून. प्रिया विचार करते, या बावळट सुमनवर नागोबाने कसली जादू केली आहे? एवढं सगळं झालं तरी ही सुमन एक शब्द पण नागोबाच्या विरुद्ध बोलायला तयार नाहीये. म्हणजे मैपत अडकला हा नागोबा सुटला, हे कसं शक्य आहे? ऑब्व्हियसली प्रिया सगळ्यात जास्ती हुशार आहे सगळ्यांपेक्षा, त्यामुळे तिला विविध प्रश्न पडू शकतात, इतरांना पडू शकत नाही, त्यामुळे जास्ती विचार करू नका. आता नागराज सुमनला म्हणतो, सुमन अगं काय ग तुझी अवस्था? आता रडायचं नाटक करतो बरं का हा नागराज, पक्का ऍक्टर शोभतो. आता कल्पनाताई आणि प्रतिमा त्या बाजूला होतात. नागराज जेव्हा सुमन जवळ येतो तेव्हा सुमन घाबरते बरं का. नागराज तिचा हात धरतो बरं का. सुमन खूप घाबरत असते. आता आता रडायला लागते सुमन थोडी थोडी. पण नागराज म्हणतो, सुमन माझा विश्वासच बसत नाहीये ग, तुला मी माझ्या डोळ्याने बघतोय. सुमन अगं मी मी तुला बघतोय का स्वप्नात बघतोय, मला कळत नाहीये ग सुमन. आता रडायचं नाटक करतो नागराज आणि असं दाखवतो की त्याला खूप आनंद झालाय आणि म्हणतो, सुमन तू तू गेल्यापासून माझी झोप उडाली होती ग. अगं जरा डोळ्याला लागला की तू दिसायची ग मला स्वप्नात, जागा झाल्यावर तू दिसायची नाहीस ना मग. अगं सुमन तुला काय सांगू ग, अगं मला ढसाढसा रडायला यायचं ग. ढसाढसाच्या ऐवजी रडायला यायचं हे बोलला असता नागराज तरी खूप झालं असतं. नागराज आता रडायला लागतो बरं का आणि सुमन त्याला बघून बघून घाबरत असते. अर्जुन आणि सायलीला असं वाटतंय ना एक कानाखाली लगवावी या नागराजच्या, असेच त्यांचे रिॲक्शन होते म्हणून मी तुम्हाला एक्सप्लेन केले. असो, कसे निर्डावलेले लोक असतात प्रेक्षकांनो, आणि असे काही काही सुशिक्षित घरांमध्ये हे सगळं फार भयंकर आहे.
इथेच त्यांनी आजचा हा एपिसोड संपवलाय. नागराज आता सुमनला हळूहळू धमकी देतो, या दोघांनाच नाही सांगण्याचा प्रयत्न केलास ना तशी शहाण्यासारखी वाघ. आता नागराजने सुमनला धमकी दिल्यावर अर्जुन त्याला लगेच हात धरून उठवतो बरं का आणि म्हणतो, काय रे नागराज काका, मला एक कळत नाहीये, तुझ्या फोन मधला तो जो व्हिडिओ आला ना. आता नागराज म्हणतो, कसला व्हिडिओ रे अर्जुन? अर्जुन आता तो व्हिडिओ दाखवतो, सुमन काकूला किडनॅप करून ठेवलेला व्हिडिओ जो काव्याने अर्जुनला पाठवला होता. अर्जुन त्या नागराजला विचारतो, हा तुझ्या फोन मध्ये कसं काय आला रे काका व्हिडिओ? नागराज आता पुन्हा पिवळा पांढरा पडलाय. हा प्रोमो त्यांनी उद्याचा दाखवलाय, छान दाखवलाय त्यांनी प्रेक्षकांना आजचा एपिसोड, नो डाऊट. पण आता या सगळ्यामध्ये नेमका काय झोल होणार? अर्जुन सायलीला नागराजच्या बाबतीत कसले कसले पुरावे मिळणार? आता हे सगळं आपल्याला स्टेप बाय स्टेप कळणार आहे. आणि त्यातून एक मोठी आणि महत्वाची गोष्ट म्हणजे 100 दिवसामध्ये प्रिया ही खरी तन्वी नाहीये हे आता सायलीबाई आपली सिद्ध करणार आहे, असाही प्रोमो मालिकेचा आलाय. मला असं वाटतं की प्रत्येक मालिकेचा त्यांनी असं दाखवलंय की 100 दिवसात सगळंच एक्सपोज होणार आहे. म्हणून बघूयात आता काय नेमका बदल घडतोय. आता 100 दिवस टेन्शन नाही घ्यायचं, 3 महिने मस्त एन्जॉय करायच्या सगळ्या मालिका, डोक्याला हेडॅक न देता. असो, पण आजचा हा रिव्ह्यू तुम्हाला कसा वाटला आणि अर्जुन सायलीचा हा भन्नाट प्लॅन तुम्हाला वाटतोय का वर्क करेल म्हणून? मला कमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा. काही गोष्टी रिव्ह्यू देताना माझ्या लक्षात येत नाही, ज्या तुम्हाला येतात. मला नक्की आवर्जून सांगा की या सगळ्यामध्ये नेमकी काय गडबड झाली आहे. वाटतंय का काही तुम्हाला? कमेंटमध्ये कळवा. आणि ठरलं तर मग ही मालिका आपल्या चॅनलवर एन्जॉय करायला विसरू नका मंडळी. प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. आता खूप लोक सबस्क्राईब कमी करतात, असं करू नका. चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपला रिव्ह्यू मनसोक्त एन्जॉय करा. प्रेक्षकांनो, लग्नानंतर होईलच प्रेम ही मालिका पण सॉलिड दाखवता येतं. ती मालिका आपल्या अनदर चॅनलवर नक्की एन्जॉय करा. बघूयात आता ठरलं तर मग मध्ये पुढे काय घडणार आहे. नागराज हाच खरा मास्टर माइंड आहे हे अर्जुनला कळलंय. आता अर्जुन नागराजच्या बाबतीत पुरावे शोधून त्याला कसा अटक करतो ना, हे बघणं खूप इंटरेस्टिंग ठरणार आहे. प्रेक्षकांनो, आजच्या रिव्ह्यूला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. चला तर मग निरोप घेते उद्या पुन्हा भेटण्यासाठी. आणि हो, तुम्हाला आजच्या विनायकी चतुर्थीच्या म्हणजे आपल्या गणपती बाप्पाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. चला तर मग भेटूया उद्या पुन्हा एकदा मंडळी. टेक केअर. धन्यवाद.